संसारातील वाद एवढा विकोपाला गेला की एका माऊलीने आपल्या पोटच्या 2 चिमुरड्यांचा जीवांसह जगाचा निरोप घेतला। ज्या हातांनी मुलांचे कोड कौतुक करायचे त्याच हातांनी त्यांना कवीत घेऊन एका मातेने विहिरीत मृत्यूची उडी घेतली। सांगोला तालुक्यातील घेरडी येथे बुधवारी रात्री घडलेल्या या थरारक आणि हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरून गेला असून हळहळ व्यक्त होत आहे। वैष्णवी आशिष यमगर वय 28 वर्षे, तिची 3.5 महिन्यांची चिमुकली तेजश्री आणि अवघ्या 15 महिन्यांचा मुलगा रुद्राक्ष अशी या दुर्दैवी घटनेत शांत झालेल्या जीवांची नावे आहेत। कर्नाटकी बेंदूर सणाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या या हसत्या खेळत्या कुटुंबावर एका रात्रीत काळाने घाला घातला। बुधवारी रात्री 7:30च्या सुमारास यमगर कुटुंबीय एकत्र बसून आनंदाने जेवण करत होते। 15 महिन्यांचा रुद्राक्ष आणि 3.5 महिन्यांची तेजश्री आपल्या वडिलांजवळ खेळत जेवत होते। पती पत्नीमधील वादाच्या जाळात होरपळत असलेल्या वैष्णवीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं। मुलांना झोपू घालते असं सांगत तिने दोन्ही मुलांना जेवणाच्या ताटावरून उठवलं। आपल्या पोटच्या गोळ्यांना छातीशी कवटाळून ती घराबाहेर पडली, पण ती त्यांना झोपवायला नाही तर कायमची शांत करायला घेऊन चालली आहे याची पुसटशी कल्पनाही घरातल्या कोणाला नव्हती। बराच वेळ झाला तरी वैष्णवी आणि मुले घरात न आल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला। रात्री अंधारात विहिरीच्या काठावर जाऊन पाहिले असता वैष्णवीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला। त्यानंतर रात्री 12च्या सुमारास खोल पाण्यातून त्या 2 निष्पाप चिमुरड्यांचे निष्प्राण देह बाहेर काढण्यात आले। डोळे उघडून जगाकडे पाहायच्या आधीच या 2 कळ्या कोमेजून गेल्या होत्या। तो काळजाचा थरकाप उडवणारा देखावा पाहून उपस्थित सर्वांनी हंबरडा फोडला। वैष्णवीच्या मनात सुरू असलेली घालमेल ओळखून तिच्या वडिलांनी बाळू थोरबोले यांनी बुधवारीच घेरडी गाठले होते। जावई आणि लेकीची समजूत काढून संसार नीट चालवण्याचा सल्ला देत सायंकाळी 5:30 वाजता ते शांत डोक्याने आपल्या गावी परतले होते। आता सगळं ठीक होईल या आशेवर असलेल्या बापाला काही तासातच आपल्या लेकीच्या आणि नातवंडांच्या मृत्यूची बातमी ऐकावी लागली।